हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर बऱ्याच बायकांचा प्रश्न असा असतो की घरातील छोटे मोठे काम कधी करावे, कारण मुलं तर लहान आहेत आणि जेव्हा मुलं सोबत आहेत तेव्हा तर रेग्युलरचेच कामं होत नाहीत, तर एक्स्ट्रा कामे आपण कधी करायला पाहिजे. तर मी माझं कामाचं रुटीन आज तुमच्यासोबत शेअर करत आहे. जोपर्यंत श्लोक जागा आहे किंवा तो सकाळी उठलेला असतो तर दुपारी झोपेपर्यंत माझे घरचेच कामं आवरत नाहीत छोटे मोठे, जसं की धुणं, भांडी, स्वयंपाक, झाडून वगैरे याच गोष्टी आवरत नाही आहेत. आणि जेव्हा तो झोपतो त्यानंतर मी घरातल्या बारीक सारीक ज्या गोष्टी असतात तर त्या करायला घेते. तसंच आजसुद्धा माझं मिक्सर बरेच दिवस झालं खराब झालं होतं. आता सध्या उन्हाळा आहे तर वेगवेगळ्या प्रकारचे ज्युसेस आपण बनवत असतो आणि त्यातलेच थोडेफार किंचित त्यावर सांडलेलं वगैरे आणि चिकट गोष्टी तशाच चिटकून बसतात. त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला स्वच्छ करायला होत. बरेच जण म्हणतात की ह्या छोट्या मोठ्या गोष्टी मॅटर करत नाहीत, पण बऱ्याचशा वेळा ह्या छोट्या मोठ्या गोष्टी सुद्धा मॅटर करतात. जेव्हा थोडं थोडं ते गोष्ट घाण जायली असेल तर ती स्वच्छ करायला आपल्याला वेळ नाही लागणार, पण जेव्हा खूप जास्त मेसी आणि डर्टी होतं ना तर ते स्वच्छ करायला बराचसा वेळ लागतो. म्हणून मी अधूनमधून वेळ काढून नक्कीच ह्या छोट्या छोट्या गोष्टी वेळच्या वेळी करत राहते. मिक्सर स्वच्छ असा क्लीन केला आणि नंतर म्हटलं चला गॅलरीमध्ये मी थोडीशी कुंडीमध्ये कोथिंबीर टाकली होती आणि कार्डबोर्डच्या बॉक्समध्ये सुद्धा थोडीशी कोथिंबीर पालक टाकली आणि ती कोथिंबीर लिटरली इतकी सुंदर आणि हिरवीगार आलेली आहे. मी तुम्हाला दाखवते. आता एक कोथिंबीर टाकलेली आहे, ती आता येतच आहे अजून. परत दुसऱ्या कुंडीमध्ये सुद्धा मी एक फुलाचं झाड लावले, थोडीशी पालक टाकली आहे, हे पण एक फुलाचं झाड आहे. परत त्यात एक छोटंसं डाळिंब आलेलं आहे. इथे एक आंब्याचं सुद्धा मी खूप छान झाड लावलेलं आहे आणि या कार्डबोर्डच्या बॉक्समध्ये मी सुंदर अशी कोथिंबीर आणि पालक टाकली होती आणि तुम्ही पाहू शकता किती मोठी मोठी झालेली आहे. आणि योगायोग माझी फ्रीजमधली सुद्धा कोथिंबीर संपली होती, तर म्हटलं चला श्लोक झोपला, एरवी तर गॅलरीमध्ये घेऊन मी त्याला कुठलीच कामे करत नाही, आज तो झोपलाय, म्हटलं चला आपण ही कोथिंबीर व्यवस्थित कट करून आपल्या उपयोगाला लावूयात. आणि हा खरंच हिचा इतका सुंदर स्मेल येत होता. बाजारातल्या कोथिंबीरचा स्मेल सुद्धा इतका सुंदर येत नसेल, ह्या कोथिंबीरचा स्मेल इतका सुंदर येत होता. आणि खरंच लिटरली यात काही कुठलं औषध वगैरे नसतं, त्यामुळे एकदम नैसर्गिक पद्धतीने आलेली ही कोथिंबीर आणि घरचे धने मी यामध्ये टाकले होते, त्यामुळे खूप जास्त सुंदर. म्हणून एक एक करून मी त्यातली कोथिंबीर कट करून घेतली आणि तुम्ही पाहताल खरंच एवढी मोठी कोथिंबीर इथे निघलेली आहे. आणि त्यातच मी थोडेसे पालकाचे सुद्धा टाकलेले होते, पण जास्त काही नाही, त्यात फक्त 2च मूळ आलेले होते, तर त्याला सुद्धा 5 ते 7 पानं पालकाचे सुंदर आलेले आहेत. आता बरेच जण असं म्हणतील की एवढ्यामध्ये होणारच काय, तर आपण थोडंसं मुलांसाठी वरण वगैरे सुद्धा करू शकतो, तर त्यात सफिशियंट आहे एवढीशी पालक. आणि त्यामध्येच एक मिरचीचं झाड उठलं होतं, तर ते मी साईडला उपटून ठेवलं म्हणजे जेणेकरून त्याला स्पेसियस जागेमध्ये लावता येईल. आणि बरीचशी मेथीसुद्धा त्याला फुलं वगैरे आले होते म्हणून उपटून फेकून टाकली, कारण बरेच दिवस ते कार्ड मोडमध्ये ठेवून सुद्धा दुसऱ्या झाडांना त्रास देत होते, त्यामुळे. आणि अशा पद्धतीने मी त्यातली मेथीसुद्धा बाजूला केली आणि कोथिंबीरसुद्धा तुम्ही पाहू शकतात हिरवीगार आणि फ्रॅग्रन्स तर इतका सुंदर होता, त्याचा स्मेल इतका छान येत होता मला कट करते वेळेस. तर एवढी कोथिंबीर मी तुम्हाला दाखवते सुद्धा किती काढलेली आहे. आणि लगेच म्हटलं चला ह्या आंब्याच्या बादलीमध्ये थोडंसं स्पेस आहे, तर यामध्ये आपण कोथिंबीरचं झाड लावून घेऊया. आलं तर आलं, नाही तर मग गेलं काही पण हो. तर मला अशा छोट्या मोठ्या गोष्टी करायला नक्कीच आवडतात आणि मला असं वाटते की आपण केल्या पाहिजे, जेणेकरून आपल्याला काही नैसर्गिक गोष्टी सुद्धा खायला भेटतील. थोड्याशा लिटरली इव्हन आपण शेती गॅलरीमध्ये नाही करू शकत, पण ज्याची आपल्याला आवड आहे त्या छोट्या छोट्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. आणि मी तर नेहमी पालक, कोथिंबीर अशा छोट्या छोट्या गोष्टी माझ्या गॅलरीत नेहमीच लावत असते. मग यातली मी पालक एका साईडला काढली आणि कोथिंबीर एका साईडला, आणि तुम्ही पाहू शकतात किती जास्त कोथिंबीर निघालेली आहे. आता ही कोथिंबीर जवळपास 8 दिवस तर आरामशीर जाते आणि याला आता वॉश वगैरे करायची अजिबात गरज नाही, कारण यावर कुठल्याही केमिकल किंवा कुठली फवारणी वगैरे काही सुद्धा झालेलं नाही आहे. म्हणून सरळ मी ती कोथिंबीर डब्यात टाकली, कारण कोथिंबीर खूप जास्त कोवळी होती, अतिशय अशी काही ते जाडसर वगैरे झाली नव्हती, म्हणून जर आपण धुतली तर ती लगेच कोमेजून जाईल, म्हणून मी तशीच कोथिंबीर आणि वरती थोडीशी जी पालक होती ती डब्यामध्ये पॅक करून ठेवून दिली. तर असे काहीतरी छोटे छोटे काम मी करत राहते. आणि नंतर मग थोड्या वेळाने म्हटलं चला आता आज रात्री पनीर बनवायचा होता मला, आणि श्लोक 2च्या समोर 2:30-3ला झोपतो, तर आपण अगोदरच छोट्या मोठ्या गोष्टीची तयारी करून ठेवली तर मग त्या गोष्टी वेळेत होतात. आणि मी त्याला घेऊन 5:30-6च्या आकारामध्ये थोडंसं बाहेर जाते, आणि त्याला बाहेर घेऊन गेल्यानंतर 7ला आम्ही वर येतो. त्यानंतर स्वयंपाकाला खूप जास्त उशीर होतो, म्हणून मी जर भाजी वगैरे एक्स्ट्रा कुठली करायची असेल किंवा वरण वगैरे लावायचं असेल तर मी ते सायंकाळी अगोदर लावूनच नंतर बाहेर जाते, जेणेकरून माझ्या कामांना मला वेळ भेटेल. आणि श्लोक झोपल्याच्या नंतर मला असंही काही काम नसतं, छोट्या मोठ्या घरातील दुसऱ्या गोष्टी करून
या गोष्टींना मी वेळ देऊ शकते. तर पनीर बनवायचं आहे म्हणून मी कांदा, टोमॅटो, आलं, लसूण या गोष्टी ग्रेव्हीसाठी अगोदरच बनवून ठेवल्या. आपण नाही म्हटलं तरी बेबीज उठल्याच्या नंतर त्यांच्याकडे लक्ष देत देत या 5 मिनिटाच्या गोष्टी करायला आपल्याला 20 मिनिटं जवळपास तर नक्कीच लागतात. आणि एक्स्ट्रा असं आपल्याला काही करायचं म्हटलं तर मग ते बिघडतं किंवा ते परफेक्ट बनत नाही. त्यामुळे काही गोष्टीची काळजी आपण अगोदरच घेतलेली चांगली. आता बरेच जर बोलतील की एवढ्या लवकर रात्रीचा स्वयंपाक, तर एवढ्या लवकर नाही. जर 2:30ला तो झोपला असेल तर एक जवळपास एक्स्ट्रा कामं म्हणजे की जसं माझं काही राहिलं असेल भांडे वगैरे किंवा झाडून फरशा या गोष्टी केल्याच्या नंतर मी या गोष्टी करते. म्हणून ते करण्यामध्ये माझे 1 ते 2 तास आरामात जातात. 4:30 ते 5 कसेही वाजतात. म्हणून एखादं काम अगोदर करून नंतरच मी त्याला उठवते. तर मी आता पनीर करायला घेतलेलं आहे आणि सोप्यात सोपा पनीर कसा बनवायचा ते मी तुमच्यासोबत शेअर करते. तर ग्रेव्हीसाठी आपल्याला लागणार आहे कांदा, टोमॅटो, आलं, लसूण आणि मी घेतलेला आहे पनीर. तर एवढं साहित्य लागणार आहे. आणि जसं की मी तुम्हाला म्हटलं की मी जी कोथिंबीर आजच कापलेली होती ती लगेच कामाला आलेली आहे. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की ही घरचीच असल्यामुळे वॉश वगैरे करायची काहीसुद्धा गरज नाही आहे. तर लगेच बारीक अशी कापून मस्त सुगंधित कोथिंबीर घेतली. ती सुद्धा आपल्याला पनीरसाठी लागणार आहे. आणि जेवढा आपल्याला क्वांटिटीमध्ये करायचं आहे तेवढ्या क्वांटिटीनुसार पनीर. तर एवढं साहित्य आपल्याला घ्यायचं आहे पनीर भाजी बनवण्यासाठी. तसंच मी सुद्धा पूर्ण साहित्य कापून घेतलं. जर मला असं एक्स्ट्रा काही बनवायचं असेल तर मी शांत डोक्याने किंवा श्लोक झोपल्यावर किंवा त्याचे पप्पा त्याला सांभाळत असताना बनवते. त्याला घेत ह्या गोष्टी बनवायला घेतल्या तर तो काहीतर चिडचिड करणार, त्रास देणार, परत काहीतर त्याच्या अंगावर उडायची भीती असणार. म्हणून शक्यतो मुलं झोपले तेव्हा छोट्या मोठ्या या गोष्टी आपण करून ठेवलेल्या एक तर आरामात सुद्धा होतील, आपल्यालाही जास्त धावपळ होणार नाही. म्हणून मी तो झोपल्यावरच ह्या छोट्या मोठ्या गोष्टी करते. तर ग्रेव्हीचं सामान जवळपास झालेलं आहे. तर तोपर्यंत म्हटलं चला आता आपण ग्रेव्हीसुद्धा फ्राय करून घेऊया तव्यावर. तर मला वाटते प्रत्येकानं जर वेळोवेळी तुमची मुलं लहान असताना आणि वेळेत काम होत नसतील तर अशा पद्धतीने आपण कामाचं मॅनेजमेंट केलं तर नक्कीच वेळेत कामं होतील असं मला वाटतं. आणि अशा पद्धतीने मी गॅस जागच्या जागी शिफ्टिंग केला कारण साईडच्या विंडोतनं खूप जास्त हवा येते म्हणून इकडच्या साईडला गॅस शिफ्ट केला. इकडची विंडो बंद जरी केली तरी एवढं काही नाही, पण इकडच्या साईडच्या विंडोमधनं जर खूप चालू असेल आणि हवा येत असेल तर साईडला त्रास होतो. नंतर मी श्लोकला सुद्धा छान अशी पनीरची भाजी देत असते कारण श्लोक नॉनव्हेज नाही खात असल्यामुळे त्यांना प्रोटीन वगैरे भेटणार तरी कुठून, म्हणून त्याला मी पनीर सहसा 8 दिवसातून 15 दिवसातून एकदा तरी नक्कीच देते. म्हणून आमच्या घरात शक्यतो पनीरची भाजी सारखीच होत राहते. आणि जास्त काही स्पायसी वगैरे नाही, मीडियम तिखट असेल तर आपण 2-2.5 वर्षाच्या वरील मुलांना नक्कीच देऊ शकतो. जर ते आवडीने खात असतील तर मग तर नक्कीच देऊ शकतो. तर पनीरला व्यवस्थित कट करून घेऊयात आणि त्याला छान असं तेलामध्ये फ्राय करून घेऊयात. पण त्या अगोदर तर आपल्याला ग्रेव्हीसाठी टोमॅटो, कांदा वगैरे फ्राय करून त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. फक्त कांदा, आलं, लसूण फ्राय करायचं आहे. टोमॅटोची पेस्ट तशीच काढायची. त्यामध्ये हवं तर तुम्ही 2-4 काजूसुद्धा ॲड करू शकतात. तर हे सर्व काम करता वेळेस मी माझ्या स्वतःसाठी पाणीसुद्धा प्यायचं विसरून जाते कारण मुलं झोपली तोपर्यंत बायकांना असं वाटतं की मी किती 100च्या स्पीडने काम करू की 200च्या स्पीडने काम करू. आणि असं माझंच नाही, प्रत्येकच बायकांचं किंवा फर्स्ट मदर किंवा न्यूली मॉम ज्या असतात त्यांना सुद्धा कामाचं जजमेंट लागत नाही आणि वाटतं की मुलं झोपली तोपर्यंत आपण हे काम नक्कीच फास्टली करायला पाहिजे किंवा हे काम मी कशी करू, फास्ट करू, ते उठायच्या आधी नंतर त्याला पण वेळ द्यायचा आहे, या गोष्टी होतात. म्हणून सगळ्यांना या गोष्टी ॲडजस्ट करायला वेळ लागतो. तसंच मला सुद्धा लागतो, पण हळूहळू करून मी त्या गोष्टी कव्हर करते आणि तुमच्यासोबत सुद्धा त्या गोष्टी शेअर करायचा प्रयत्न करते. म्हणजे तुम्हाला सुद्धा त्या गोष्टीची अडचण असेल तर तुम्ही अशा पद्धतीने कामाचं नियोजन करा जेणेकरून तुम्हाला सुद्धा कामाचं बर्डन होणार नाही, चिडचिड होणार नाही आणि मुलांना सुद्धा इझिली तुम्ही वेळ देऊ शकतो. तर आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये 1 पळी तेल टाकायचं आहे आपल्याला आणि त्यामध्ये कांदा, आलं, लसूण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही सुद्धा एक सिंगल मदर असताना म्हणजे ऑलरेडी आपल्या हजबंड तसं काही कामावर निघून जातात, मग घरी कोण आपण एकटेच, फॅमिली सपोर्ट वगैरे नसेल तर या बायकांसाठी स्पेशली जर मुलं कशी सांभाळायची तुम्हाला थोडंफार जरी माझ्या व्हिडिओमधून मोटिवेशन भेटत असेल किंवा तुम्हाला थोडंफार जरी असं
फील होत असेल की गडे आपण सुद्धा अशा पद्धतीने काम केलं तर नक्कीच आपल्या मुलांना आपण वेळ देऊ शकतो, तर तुम्ही आणखी सुद्धा माझ्या चॅनलवर मी व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, एकदा व्हिजिट करा आणि त्यामधले वेगवेगळे व्हिडिओज तुम्ही नक्कीच चेक करा. तुम्हाला त्यातून बऱ्याचशा अशा गोष्टी पाहायला मिळतील की मी श्लोकला कसा वेळ देते, त्याच्यासोबत कसा टाईम स्पेंड करते आणि त्याचबरोबर घरातली कामे कशी ॲडजस्ट करते, तो मला किती त्रास देतो किंवा किती तो कॉपरेट करतो माझ्यासोबत, किती गोष्टीमध्ये तो मला सपोर्टसुद्धा करतो, जास्त त्रासही देत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या या छोट्या मोठ्या चेंजेसमुळे आपल्या मुलांची चिडचिडसुद्धा कमी होते. काही गोष्टी त्याच्याबरोबर सोबत घेऊनसुद्धा मी कामे करते, जसं की देवपूजा. परत कधी कधी आता उन्हाळा चालू आहे तर कपडेसुद्धा मी त्याला घेऊन धुते, कारण ते ओला जरी झाला तर एवढा काही प्रॉब्लेम नाही. आपण पावसाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये नाही घेऊ शकत मुलांना सोबत. बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत जसं की आपण हॉल साफ करणे वगैरे आपण पुसून नाही घेऊ शकत, पण झाडून वगैरे त्याला घेऊन नक्कीच करू शकतो. छोट्या मोठ्या गोष्टी घरातल्या आपण करून घेऊ शकतो त्याच्यासोबत, पण दिवसभरही आपण काम करतोय आणि मुलं आपल्यासोबत आहेत असं केल्याने एकतर त्यांचीही चिडचिड होणार, त्यांचाही आराम होणार नाही आणि परत आपलीही चिडचिड होणार. पण ते सारखं त्यांनी आपल्या मागे 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 करत राहिले तर म्हणून शक्यतो अशा पद्धतीने आपण मुलांना कव्हर करावे. तर जोपर्यंत कांदा लसूण पेस्ट होत आहे तोपर्यंत म्हटलं चला टोमॅटोची तर आपल्याला तशीच ग्रेव्ही काढून घ्यायची आहे. तर टोमॅटो ग्रेव्हीमध्ये मी तुम्हाला म्हटलं त्यानुसार हवं तर आपण 4 ते 5 काजूसुद्धा टाकून घेऊ शकतो. टोमॅटो ग्रेव्ही झालेली आहे आणि जवळपास आलं लसूण कांद्याची सुद्धा ग्रेव्ही थंड झालेली आहे. तर ती ग्रेव्ही बाजूला काढून ठेवून आपल्याला त्यामध्ये लगेच पनीर फ्राय करायचं आहे. तर पनीरला अगदी किंचित तेलामध्ये व्यवस्थित दोन्ही साईडने आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही पाहू शकता जवळपास कांदासुद्धा आपला फ्राय झालेला आहे. तर तो एका प्लेटमध्ये काढून ठेवायचा, थोडासा थंड होऊ द्यायचा आणि नंतर त्याची पेस्ट बनवून घ्यायची. तर अशा पद्धतीने निवांत चालू आहे. आणि हीच गोष्ट जर मी माझा बेबी जागा असताना केली असती तर फार धावपळ झाली असती आणि इतकं प्रॉपरली गोष्टी झाल्या नसत्या. त्यामुळे शक्यतो छोटे मोठे कामं आणि लवकर किंवा उशिरा असं काहीसुद्धा नाही आहे. हीच एक भाजी बनवायला किंवा सगळं व्यवस्थित गोष्टी करायला मला नाही म्हटलं तर जवळपास 30 मिनिटं तर कशी लागतात. तोपर्यंत 5 ते 5:30 वाजून जातात किंवा 5 तरी ॲटलिस्ट. परत त्याला उठवणं, त्याला खायला घालणं, चहा वगैरे या छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये आपला वेळ जातो आणि कधी 6 वाजतात हे सुद्धा कळत नाही. परत 6ला त्याला रेडी करणं, आपण रेडी होणे, खाली जाणे, त्याला खेळवणे या गोष्टी तर आपल्या चालूच राहतात. तर तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने किंचित तेलामध्ये आपल्याला छान असा पनीर फ्राय करून घ्यायचा आहे. जेवढा सुंदर आपण पनीरला फ्राय करतो तितकं आपल्या भाजीला छान टेस्ट येते. नाही तर काही जण सरळ तसाही टाकतात ज्याच्या त्याच्या चॉईसनुसार, पण एकदा तुम्ही असा करून बघा, ह्याला खूप जास्त सुंदर आणि अफलातून टेस्ट येते. तुम्हाला नक्कीच अशा पद्धतीचा पनीर आवडेल. म्हणून कधीही पनीर भाजी बनवायच्या अगोदर एकदा आपण त्याला अशा पद्धतीने फ्राय करून नक्कीच बनवा. तर अशा पद्धतीने आपल्याला एक 5 मिनिट पनीर छान असा फ्राय करून घ्यायचा आहे. अगदी दोन्ही साईडनी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे आणि जोपर्यंत पनीर फ्राय होत आहे तोपर्यंत गॅस कमी आचेवर आपल्याला ठेवायचा आहे. आणि नंतर मग आता आपल्याला जी थंड झालेली आहे कांदा आलं लसूण पेस्ट ती सुद्धा मिक्सी जारमध्ये ट्रान्सफर करून आता आपण ती सुद्धा पेस्ट अगदी बारीक मिक्सीला फिरवून घेऊयात, जेणेकरून आपली पनीरची भाजी खूप जास्त टेस्टी होईल. तर अशा पद्धतीने आपली टोमॅटो पेस्टसुद्धा रेडी आहे, आलं लसूण पेस्टसुद्धा रेडी आहे. आणि दुसरं म्हणजे आपल्याला एका तडका पॅनमध्ये मटार, शिमला आणि थोडासा असा चौकोनी कापलेला कांदा ह्या 3 गोष्टी घ्यायच्या आहेत वरतून टाकण्यासाठी. मग लगेच मी पनीरसुद्धा कढईतनं बाजूला काढून घेतलं आणि नंतर त्या कढईमध्ये 3 ते 4 छोटे चम्मच आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. आणि मसाल्याचा सुद्धा डबा मी जवळ घेतलेला आहे. तर आता आपण त्यामध्ये थोडंसं गरम झालं की जिरे टाकून घेऊयात. जिरे व्यवस्थित तडतडले की आपल्याला नंतर त्यामध्ये थोडीशी मोहरी घालायची आहे किंचित. आणि नंतर जी आपण कांदा आलं लसूण पेस्ट बनवली आहे तर ती पेस्ट व्यवस्थित कढईमध्ये शिफ्ट करून घ्यायची आहे. अगोदर आपल्याला कांदा आलं लसूण पेस्ट व्यवस्थित फ्राय झाल्याच्या नंतरच त्यामध्ये टोमॅटो पेस्ट टाकायची आहे, कारण टोमॅटो पेस्ट आपण तशीच विदाऊट फ्राय करता काढलेली आहे म्हणून त्यामध्ये थोडंफार पाणी असतं आणि डायरेक्टली आपण ती तेलामध्ये नाही सोडू शकत. म्हणून अगोदर ही पेस्ट आपल्याला व्यवस्थित एक 5 ते 7 मिनिट आपल्याला ही पेस्ट परतून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला ती पेस्ट ॲड करायची आहे मधात. आणि तुम्ही पाहू शकतात मसाल्यांमध्ये मी काय काय घेतले आहे. तर मसाल्यामध्ये आपल्याला घ्यायचा आहे हा पनीर मसाला 2 चम्मच,
आपल्या आपल्या क्वांटिटीनुसार सुद्धा मसाल्याची क्वांटिटी चेंज होऊ शकते, कारण माझा पनीर थोडासा होता म्हणून मी त्यामध्ये 2 चम्मच घेतला आहे. असं बऱ्याच वेळा टाकत आहे, याचा अर्थ भरपूर नाही टाकत, त्यामध्ये व्यवस्थित येत नव्हता म्हणून. आणि किंचित आपल्याला त्यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे आणि थोडासा अंबारी मसाला. तर असाच नेहमी तोच मसाला टाकून आपली टेस्ट चेंज होत असेल तर अधूनमधून आपण नक्कीच थोडंफार तरी त्यामधले इन्ग्रेडियंट्स, थोडेसे मसाले चेंज केले पाहिजे, जेणेकरून त्याची टेस्टसुद्धा चेंज होईल आणि आपल्यालासुद्धा खाण्यामध्ये काहीतरी वेगळं खातोय असं वाटेल. तर जवळपास आपली पेस्ट व्यवस्थित परतून झाली आहे. आता आपण त्यामध्ये टोमॅटो पेस्ट ॲड करून घेऊयात. टोमॅटो पेस्टसुद्धा अगदी तेल सुटेपर्यंत व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायची आहे. मध्यम आचेवर, अगदी गॅसची फ्लेम फुलसुद्धा करायची नाही, नाहीतर ते खाली चिकटेल. आणि छान अशी ती सुद्धा 5 मिनिट परतून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे. आपण चवीनुसार मीठ टाकू शकतो. आणि नंतर जे मसाले आपण एकाच बाउलमध्ये घेतलेले आहेत, पनीर मसाला, अंबारी मसाला आणि किंचित लाल तिखट, ते सुद्धा ॲड करायचं आहे. जेवढा आपण लवकर मसाले ॲड करू तेवढा आपली जी टेस्ट आहे तर ती व्यवस्थित येईल आणि त्याचा स्मेलसुद्धा खूप जास्त छान होतो. त्यामुळे कधीही ग्रेव्हीमध्येच मसाले छान असे आपल्याला परतून घ्यायचे आहेत. अगोदर जरी कमी परतायला असेल तर मसाले टाकल्याच्या नंतर ही ग्रेव्ही आपल्याला व्यवस्थित आणि प्रॉपरली 5 ते 6 मिनिटं परतून घ्यायची आहे मध्यम आचेवर. जर गॅसची फ्लेम फुल असेल तर 5 मिनिटं परतून घ्यायचं. जोपर्यंत ग्रेव्ही व्यवस्थित परतत आहे तोपर्यंत आपल्याला जे पाणी ॲड करायचं आहे थोडंसं, कोणी हवं तर ग्रेव्ही तशीच ठेवतं, पण मी थोडंसं पाणी ॲड करते, कारण काही अर्ध कच्च्या भाज्या वगैरे किंवा काही ॲड केलं असेल एक्स्ट्रा तर ते शिजायला थोडंसं पाणी तर नक्कीच लागतं. तर पाणी कधीही कुठल्याही भाजीला आपण नक्कीच पाणी गरम करून टाकलं पाहिजे, जेणेकरून आपल्या भाजीची चव आणखी छान लागेल. कधीच थंड पाणी भाजीमध्ये नाही टाकायचं. आणि अगोदर या ग्रेव्हीमध्ये आपल्याला पाणी न टाकता आपण जो फ्राईड पनीर आहे तर तो पनीर ॲड करायचा आहे, जेणेकरून त्यामध्ये व्यवस्थित त्या ग्रेव्हीची टेस्ट छान अशी त्यामध्ये ग्रेव्ही आपल्याला परतून घ्यायची आहे. मसाला पूर्ण पनीरला लागला पाहिजे अशा पद्धतीने. आणि नंतर आपल्याला लास्ट ऑफ द मोमेंट त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता, दिसतोय सुद्धा पनीर व्यवस्थित आपल्या ग्रेव्हीमध्ये छान असा परतून घेतलेला आहे मी. आणि नंतर त्यामध्ये शेवटची प्रोसेस म्हणजे पाणी ॲड केलेलं आहे. आणि पाणीसुद्धा अगदी पातळ असं करायचं नाही. जर परफेक्ट हॉटेलसारखं टेक्स्चर पाहिजे असेल तर थोडासा पनीर घट्टसरच ठेवायचा. माझी कढई फार अशी वरती आहे, अगदी खोल नाही, त्यामुळे ते जास्त दिसत आहे, पण पाणी अगदी जास्तसुद्धा नाही आहे. आणि जसं की मी तुम्हाला म्हटलं त्यानुसार तडका पॅनमध्ये आपल्याला आता मटार, थोडासा कांदा आणि शिमला, जसं हॉटेलमध्ये टाकलेला असतो मोठमोठ्याला कांदा, परत शिमला वरतून, तसंच आपल्याला सुद्धा टाकायचं आहे. आणि नंतर त्यामध्ये तडका पॅनमध्ये थोडंसं 1 चम्मच तेल टाकून त्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला पाहू शकतात मी कशा पद्धतीने फ्राय करते तसंच. आणि बरोबरच आपल्याला भाजीला सुद्धा व्यवस्थित एकदा हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून भाजी खाली चिकटणार नाही. तर अशा पद्धतीने जवळपास आपली भाजी बनवून तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकतात. आणि हे जे मटार, कांदा आणि शिमला आहे त्याला सुद्धा 4 मिनिटं किंवा 5 मिनिटं व्यवस्थित फ्राय होऊ द्यायचं आहे, कारण मटार जे असतात तर ते ह्या सीझनमध्ये मटार भेटत नाहीत आणि हे घरी हिरवे भिजू घातलेले मटार असतात, तर त्याला फ्राय व्हायला बराचसा वेळ लागतो. जर आपण व्यवस्थित फ्राय नाही केले तर मग ते थोडेसे कच्चे लागतील म्हणून. आणि थोडंफार आपल्या पनीरमध्येही पाणी आहे तर ते आत टाकल्याच्या नंतर सुद्धा शिजून जातील. तर अशा पद्धतीने आपल्याला ते आता सर्व जे आपण फ्राय केले ते पनीरमध्ये ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित पनीर भाजीला हलवून घ्यायचं आहे. तर त्यात अजून सुद्धा थोडंसं पाणी आहे, तर त्यावर आता झाकण ठेवून आपल्याला त्यामध्ये टाकलेली शिमला, परत मटार मी तुम्हाला म्हटलं त्यानुसार त्याला थोडा वेळ शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून मटारसुद्धा कच्चे नाही राहणार आणि भाजीमध्ये ते व्यवस्थित मिसळून जातील. तर असं वरतून आपल्याला ही ग्रेव्ही ॲड करायची आहे. आणि लास्ट ऑफ द मोमेंट आपल्याला त्यावरून थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे. आणि आपली पनीर भाजी जवळपास टेस्टी पनीर भाजी बनवून तयार आहे. तर इतकंसं सोपं असतं आणि रोज घरचे सुद्धा त्याच गोष्टी खाऊन कंटाळतात, म्हणून कधीतरी आपण त्यांना नक्कीच पॅम्पर केलं पाहिजे. आणि भाजी झाली तरी श्लोक उठलेला नव्हता, म्हटलं तो उठला नाही तोपर्यंत आणखी एखादं एक्स्ट्रा काम करून घेऊयात. तर बेसिन, बरेच दिवस झालं माझं बेसिन घाण झालं होतं आणि बेसिन साफ करायलाही बराच वेळ लागतो. सगळं सॅव्हलॉन वगैरे किंवा
फर्श वॉश करायचं, तिथे जे काय टाकायचं ते टाकणे, घासणीने घासून घेणे, परत त्यातला आरसासुद्धा स्वच्छ करणे, आजूबाजूचं स्वच्छ करणे. तर या गोष्टीला नाही म्हटलं तरी 10 मिनटं तर नक्कीच लागतात. मला तर नक्कीच लागतात. आणि श्लोक सोबत असला की तोच म्हणतो मला पाण्यात खेळायचं, मी घासतो, मी करतो. या गोष्टी मुलं मलाच करायची म्हणतात म्हणून हे मी टाळाटाळच करते. आणि टाळाटाळ करण्याच्या चक्करमध्ये ते बरंचसं घाण झालं होतं. आणि दररोज तिथे आम्ही सगळेजण, मोठे तरी काही नाही पण श्लोक ब्रश करतो, खाली ब्रश ठेवतो. तर तिथे एवढं घाण झालेलं असताना तिथे त्याला ब्रश ठेवून नाही छान वाटत. म्हणून म्हटलं चला तो झोपलाय, अजून 5 मिनिटं झोपेल तर त्या 5 मिनिटामध्ये आपण ही कामे करून घेऊयात. तर छान असतं. अगोदर बेसिन घासून घेतलं, परत त्यामध्ये फर्श पुसायचं सुद्धा टाकून घेतलं लिक्विड, आणि परत एकदा बेसिन स्वच्छ घासून घेतलं. आणि नंतर मस्त सगळीकडे पाणी, आणि खरंच एवढं जास्त क्लीन वाटत होतं ना बेसिन सुद्धा आणि आरसा सुद्धा. तर आपण घरामध्ये अशा छोट्या मोठ्या गोष्टी क्लिनिंग वगैरे केली की आपल्याला सुद्धा फ्रेश फील होतं, पॉझिटिव्ह एनर्जीज येतात आणि आपल्याला सुद्धा खूप छान वाटतं. भलेही या गोष्टी 10-10 मिनिटाच्या सुद्धा असू द्यात, पण मुलांना घेऊन याच गोष्टी आपल्याकडून होत सुद्धा नाहीत. आणि 10 मिनिटाच्या गोष्टीला सुद्धा नाही म्हटलं तरी 1 तास जवळपास नक्कीच अशा गोष्टींना लागतो. आता हे लिक्विड वगैरे टाकायचं म्हटलं की मुलांना काहीतरी नवीन वाटतं. ते म्हणतात मलाच त्याच्यासोबत खेळायचं किंवा मलाच हातात दे. मग परत त्यांच्याकडे ते दिलं की तोंडात घालायची भीती, खाली सांडवतात, फर्शवर टाकतात, या गोष्टी वाढत जातात. म्हणून शक्यतो या छोट्या मोठ्या गोष्टी आपण मुलं झोपल्यावर केल्या पाहिजे. आणि तुम्ही पाहू शकतात रिझल्ट इतकं सुंदर आणि मस्त व्हाईट माझं बेसिन क्लीन करून झालेलं आहे. तर असं काहीसं माझं रुटीन असतं. तुम्ही पाहू शकतात आरसा सुद्धा खूप जास्त क्लीन झालेला आहे. आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या मुलांसोबत काम करायला वेळ भेटत नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. तुमचं सुद्धा वेळेचं मॅनेजमेंट नक्कीच बदलेल. आणि तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेसिन वगैरे सर्व क्लीन झालं की सरळ मी बेडरूममध्ये आले आणि पिलूला उठवलं, कारण 5 वाजून गेलेले होते. बेसिन सगळं क्लीन करायच्या चक्करमध्ये बराचसा लेट झालं आणि परत आता मला त्याला घेऊन खाली जायचं असतं, म्हणून मी त्याला उठवायचा प्रयत्न करत होते. पण तो एवढा गाढ झोपेत होता की त्याला उठायचं नव्हतं. पण अखेरकर खूप जास्त प्रयत्न करून मी त्याला उठवलं. परत खायला घालणं या गोष्टीमध्ये बराचसा वेळ जातो माझा, आणि नंतर मी त्याला घेऊन थोडा वेळ खाली जाते. तर असा आमचा दिवसाचा एंड असतो. तर कसा वाटला तुम्हाला माझा व्लॉग कमेंट करून नक्की कळवा. व्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला आणखी असे व्लॉग जर पाहायचे असतील किंवा मुलांना कसं सांभाळते हे सुद्धा पाहायचं असेल तर मी माझ्या चॅनलवर बरेचसे व्लॉग अपलोड केलेले आहेत. एकदा नक्की व्हिजिट करा. तुम्हाला माझे सुंदर सुंदर व्लॉग आणि बरेचसे